नाव डॉक्टर शुभांगी आहे आणि मी पेशा आणि वैद्यकीय व्यावसायिक आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये देखील गायनेकोलॉजी म्हणजे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ हा माझा व्यवसाय आहे. माझं मूळ आता माझ्याविषयी थोडंसं सांगायचं तर मी मूळची औरंगाबादची. माझं शिक्षण सगळं सेवाग्रामवरनं झालेलं आणि त्यानंतर गेली 15 वर्ष मी या व्यवसायात औरंगाबादमध्येच कार्यरत आहे. एक 14 वर्ष मी एका संस्थेमध्ये काम केलं, हेडगेवार नावाच्या, आणि आता 1 वर्ष झालं मी माझी स्वतःची प्रॅक्टिस करते आहे. सो बेसिकली आय एम अ गायनेकोलॉजिस्ट अँड अ मेडिकल प्रोफेशनल. आता गायनेकोलॉजिस्ट म्हटलं की सर्वसाधारणपणे असा समज असतो की प्रसूती तज्ज्ञ, म्हणजे माझ्या मुलांना देखील आजपर्यंत एवढंच माहिती आहे की आई आपली डिलिव्हरीज करते म्हणून. तर हा जो प्रश्न आहे की माझ्याकडे कुठल्या प्रकारचे पेशंट येतात, तर मी असं जसं सांगितलं की मी स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहे. तर जास्त प्रमाणात माझ्याकडे जे पेशंट्स येतात ते प्रेग्नंट पेशंट म्हणजे गरोदर पेशंट येतात. याच्या व्यतिरिक्त मी माझं जे काम आहे, मूळ काम जे आहे ते वंध्यत्व या विषयामध्ये आहे. सो माझी OPD किंवा माझ्याकडे मी ज्या पेशंट्स बघते ते जर तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफ द टाईम्स ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही, ज्यांना प्रेग्नन्सी राहायला अडचण येते असे पेशंट्स आणि प्रेग्नंट राहिलेले पेशंट्स असे माझ्याकडे मोठ्या प्रमाणात येतात. आणि झालंच तर आता शहरामध्ये प्रॅक्टिस जे मी करतो त्याचा एक भाग असा झाला आहे आजकाल. हॉर्मोनल इम्बॅलन्सविषयी आपण सगळेजण ऐकतो. मासिक पाळीतली अनियमितता, त्याच्याने होणारे शारीरिक बदल आणि त्याच्याने इंटर्न होणारे मानसिक बदल, या सगळ्या गोष्टींमुळे जी काही त्रासलेल्या तरुणी असतात त्या देखील, आणि फक्त तरुणीच नाही, मध्यम वयाच्या स्त्रिया देखील या प्रॉब्लेम्समधनं आजकाल जात आहेत. आणि ह्या पेशंट्स म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि मासिक पाळीतली अनियमितता याच्यामुळे येणारे पेशंट्स देखील भरपूर प्रमाणात येतात. वैज्ञानिकदृष्ट्या जे काही सांगितलं जातं तर कमीत कमी 18व्या वर्षीपर्यंत मुलीचं लग्न होऊ नये आणि साधारण 21व्या वर्षी तिला पहिली प्रेग्नन्सी राहावी. म्हणजे कमीत कमी जे कट ऑफ जो असतो तो 21व्या वर्षीपर्यंत असतो. तर आता याला मी थोडंसं पुढे माझा जो काही अनुभव आहे त्याच्यातनं पुढे तुम्हाला सांगते की 18 वर्षाच्या आत गरोदर राहिलेल्या अनेक स्त्रिया आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो. याच्या विरुद्ध जसं मी आत्ता म्हणाले की आम्ही शहरांमध्ये प्रॅक्टिस करतो आपण लोक, तर याचा एक नेगेटिव्ह जो काही दुसरा भाग आपल्याला दिसतो, म्हणजे दुसरं टोक म्हणायचं आपण, असं जे दिसतंय ते असं की खूप वेळेला लग्न उशिरा होतात, शिक्षणं राहिलेली असतात. मग शिक्षण झालं आहे, मग आता पुढचा प्रश्न असतो एकमेकांना समजावून घेणे, करिअर अपॉर्च्युनिटीज. तर या सगळ्या याच्यामध्ये शहरांमध्ये खूप वेळेला असं दिसतं की प्रेग्नन्सी ही पोस्टपोन केली जाते 30व्या वर्षीपर्यंत देखील. तर कमीत कमी पहिलं मूल तुम्हाला 30च्या आत जर राहिलं तर ते सर्वच दृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या त्या स्त्रीला बळ देणारं असतं, कुटुंबाला बळ देणारं असतं, फक्त स्त्रीला नाही. कमी वयाच्या मुलींमध्ये आणि जास्त वयाच्या मुलींमध्ये जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा त्या मुलींना होणारा आरोग्याचा त्रास, ब्लड प्रेशर वाढणे, कमी वजनाची बाळं तयार होणे आणि बाळांना होणारा आरोग्याचा त्रास, या दोन्ही गोष्टी खूप कॉमनली बघितल्या जातात. त्यामुळे ही दोन्ही एक्स्ट्रीम्स टाळलेली बरी. आता काय होतं माहिती आहे का, म्हणजे मी जेव्हा आत्ता मगाशी असं म्हणाले की माझ्या OPDमध्ये 3ऱ्या नंबरला जर आपण नंबर वाईज जर बघितलं तर 3ऱ्या नंबरला जे काही पेशंट्स असतात ते असतात की मासिक पाळीतल्या अनियमिततेमुळे. तर ही जी अनियमितता आहे त्यासाठी जेव्हा पालक मुलींना घेऊन येतात, मुली एकट्या आल्या तर त्या वेगळ्या कारणास्तव येतात, पण पालक जेव्हा मुलींना घेऊन येतात तेव्हा त्यांचा कन्सर्न हाच असतो, हिची मासिक पाळी अनियमित आहे, मग पुढचं सगळं कसं होणार, है ना. तर तुम्हाला देखील हा प्रश्न पडणं खूप स्वाभाविक आहे की मासिक पाळी नियमित असेल तर प्रेग्नन्सी राहायला ढोबळमानाने अडचण यायला नको. प्रेग्नन्सी राहणे हे फक्त मासिक पाळी नियमित येणे यावरच अवलंबून नसतं, तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. पण डेफिनेटली जर मासिक पाळी नियमित असेल तर प्रेग्नन्सी राहायला ग्रॉसली, ढोबळमानाने काही अडचणी येत नाही. मासिक पाळी अनियमित असेल तर आपल्याला स्त्रीबीज कधी तयार होतं की तयार होत नाही त्या पाळीमध्ये याची काही कल्पना नसते. त्यामुळे गर्भधारणेला उशीर लागू शकतो ज्या लोकांची मासिक पाळी नियमित नाही आहे अशा
स्त्रियांना, मुलींना. याच्या व्यतिरिक्त मासिक पाळीमुळे गर्भधारणा होणे न होणे याच्या व्यतिरिक्त खूप मोठा भाग अजून जो आहे मासिक पाळीतल्या अनियमिततेचा, तो आहे त्याच्याने होणारे शारीरिक बदल. याला मेटाबॉलिक सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे मासिक पाळीतली अनियमितता, याच्यानंतर वजन वाढणे, शरीरावर केसांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढणे, इन्सुलिन नावाचं हॉर्मोन वाढणे, लिपिड्स आपण जे म्हणतो की अनवॉन्टेड फॅट्स जे असतात ते वाढणे, डायबिटीसची रिस्क वाढणे, हार्ट डिसीजची रिस्क वाढणे, कॅन्सर्सची रिस्क वाढणे, या सगळ्या गोष्टी मासिक पाळीतल्या अनियमिततेमुळे होऊ शकतात. PCO नावाचा एक प्रकार आहे जो की आमच्या OPDमध्ये आजकाल खूप फ्रिक्वेंटली दिसतो आणि मी असं म्हणणार नाही की शहरांमध्येच दिसतो, गावातल्या मुलींमध्ये देखील हा प्रकार खूप जास्त प्रमाणात दिसतो. तर PCO याच्यामुळे ह्या सगळ्या आजारांची संभावना देखील होते. प्रेग्नन्सी न राहणे हा त्यातला अगदी छोटासा भाग आहे. मूळ तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात आणि हे त्यांना सांगणं, म्हणजे आता आपण बोलतो आहोत की माझं रोल काय आहे पब्लिक हेल्थमध्ये या विषयावर, तर पालकांना आणि मुलींना हे समजावून सांगणे की मासिक पाळीतली अनियमितता म्हणजे फक्त प्रेग्नन्सी राहायला अडचण असं नाही आहे, तुमची हेल्थ ॲट रिस्क आहे. हे समजावून सांगणे हे देखील तितकंच मोठं टास्क आहे. त्या आजाराला बरं करणे इतकंच मोठं टास्क त्यांना हे समजावून सांगणे हे आहे. योग्य अयोग्य, आता वैज्ञानिकदृष्ट्या जर मला विचाराल तर या गोळ्या तात्पुरता परिणाम करतात. म्हणजे त्या वेळेपुरतं तुमचं शरीरामध्ये हॉर्मोनल बदल घडवून आणतात आणि त्यामुळे तुमची पाळी पुढे ढकलली जाते. त्याचा जो परिणाम असतो तो त्या दिवशी पुरता किंवा त्याच्यानंतरच्या 2 ते 3 दिवसांपुरताच मर्यादित असतो. सो खूप जर आपण लाँग टर्म विचार केला की हां याच्यानी पुढे प्रेग्नन्सी राहायला अडचण येईल का, तिच्या पुढल्या वैवाहिक जीवनात किंवा तिच्या शारीरिक बदलांमध्ये काही आणखी मोठे बदल होतील का, तर तसं काही होण्याची शक्यता नसते. हे असं घेऊ नये, हे असं कन्सेप्च्युअली त्यांना समजावून सांगण्यासाठी मी आधी बराच प्रयत्न करून बघितला की बाबा ज्या देवासाठी तुम्ही पुढे ढकलताय त्याच देवाने तुम्हाला पाळी दिलेली आहे, मग त्याला त्याची अडचण का होईल, त्याला त्याची अडचण नाही होणार. परंतु आताशा माझ्या असं लक्षात आलं की कुठल्या गोष्टीवर आपली एनर्जी वेस्ट आपण करायला हवी आणि कुठल्या गोष्टीवर नाही. तर मी आता माझा फोकस चेंज केला आहे. आता मी या विषयावर फार समजावून सांगत नाही लोकांना. ठीक आहे, मासिक पाळी पोस्टपोन करायची आहे, वैज्ञानिकदृष्ट्या मला हे माहिती आहे की त्याच्याने त्यांच्या शरीरावर कुठलाही नेगेटिव्ह परिणाम होणार नाही आहे, झाला तरी तो तात्पुरता असणार आहे. त्यामुळे फार त्यांच्या भावनांशी न खेळता मी त्यांना त्या गोळ्या प्रिस्क्राईब करते. आताशा मी माझी एनर्जी जास्त PCOची जी पेशंट्स आहेत, ज्याच्याने मी तुम्हाला असं म्हणाले की शारीरिक बदल खूप हानिकारक होऊ शकतात, अशा पेशंट्सला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स समजावून सांगण्यावर मी माझी एनर्जी आता जास्त खर्च करते आहे. सो त्या गोळ्यांनी लाँग टर्म परिणाम काही होणार नाहीत, डेफिनेटली नाही. गैरसमज अनेकच बाबतीत आहेत. म्हणजे गरोदरपणाच्या बाबतीत आहेत, वंध्यत्वाच्या बाबतीत आहेत आणि ओव्हरऑल हॉर्मोनल इम्बॅलन्स हा तर सगळ्यात लास्ट ऑन द लिस्ट आहे, कारण तोपर्यंत मुलीचं लग्न झालेलं नसतं, ती तुमच्याकडेच असते. परंतु गरोदरपणाच्या आधी मी वंध्यत्व या विषयावर बोलायला आवडेल मला. आधीच्या ज्या सगळ्या अंधश्रद्धा होत्या ना, म्हणजे ह्या देवाला जा, असं करा तसं करा, त्यांची जागा तर गुगलने घेतली आहे. म्हणजे गुगल देखील तितकीच अवैज्ञानिक माहिती पेशंट्स घेऊन येतात आमच्याकडे. आणि कसं असतं की एकदा म्हणजे तुम्ही नास्तिक आहात की नाही याची खरी कसोटी तुमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा होते. त्याचप्रमाणे जेव्हा वंध्यत्व हे एक प्रकारचं त्या दाम्पत्यावर, त्या कुटुंबावर आलेलं संकटच असतं आणि मग त्याला जे सांगतं ते सगळे करत राहतात. गावातली लोकं असतील तर ते कुठल्या तरी बाबाकडे जातील किंवा काय करतील, वेळेला शहरातली लोकं जर असतील ना तर ती गुगलवर सर्च करतील आणि मग ते अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा यातून पाळल्या जातात की बाबा आता स्त्रीबीज तयार होण्याची वेळ आहे, मग आता तुम्ही अंघोळ नाही केली पाहिजे, तुमचे केस तुम्ही धुतले नाही पाहिजेत, तुम्ही जर केस धुतले तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार नाही. या नादामध्ये 15-15, 20-20 दिवस हेअर वॉश न करणाऱ्या मुली देखील मी पाहिलेल्या आहेत, सुशिक्षित मुली मी पाहिलेल्या आहेत, कारण त्यांनी गुगलवर काहीतरी वाचलं. आणि आता तुम्ही जेव्हा स्मार्टफोन हातात घेता आणि स्मार्टफोन तुम्हाला सांगतो, मग त्याला ऑथेंटिसिटी आहेच आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीसारखी.
त्यामुळे अशा पद्धतीने मिळालेली माहिती ही ऑथेंटिक समजली जाते, कारण ती माहिती मिळवण्यासाठी तुम्ही कदाचित पैसा खर्च केलेला असतो. तर अंधश्रद्धा या वंध्यत्व या विषयाशी संबंधित जास्त आहेत. गरोदरपणाशी संबंधित देखील त्या अनेक वेळेला असतात, पण त्या तशा हार्मलेस म्हणून आपण याला अशा पद्धतीने की हे खाऊ नको, अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा युजली गरोदरपणात असतात. काही विशिष्ट प्रकारचे कपडे घाल, काही विशिष्ट प्रकारचे कपडे घालू नको. याच्याने पेशंटला फार नुकसान परसे होत नाही, त्यामुळे तिथे आम्ही फार बोलत नाही. हां, उपवास आहे, ग्रहण आहे, तुम्ही उपाशी ठेवतात दिवस पेशंटला, तर इथे नक्की डॉक्टर म्हणून आमचा से असतो आणि आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. तर डॉक्टर म्हणून मला विचाराल ना, तर वैद्यकीयदृष्ट्या आम्ही पेशंटला जे ट्रीट करतो, उपचार देतो, त्यापेक्षा त्यांच्या मानसिकतेवर उपचार करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी वेळ देणं खूप आवश्यक आहे. तो देण्याचा प्रयत्न करतो आम्ही, पण प्रत्येक वेळेला एकाच व्हिजिटमध्ये त्याचं उत्तर मिळेल असंही नसतं. जसं की आता आपण बोललो की म्हणजे समाजाचं एक प्रतिबिंब असतं ना, छोटंसं प्रतिबिंब त्या छोट्याशा व्हिजिटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आता काय होतं, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जेव्हा मी इथे बसलेली आहे, माझ्यासमोर कोणीतरी बसलेलं आहे, पेशंट आजारी नसते आमची मोस्ट ऑफ द टाइम्स. 100पैकी 10% वेळेला फक्त पेशंट आजारी असते. अदरवाईज गरोदरपण ही नैसर्गिकच गोष्ट आहे, ओके नाही. त्यामुळे बसलेली लोकं पण ॲट ईज असतात. मी पण डॉक्टर म्हणून ॲट ईज असते. मला हे माहिती असतं की मला त्यांच्या आजारांबरोबरच त्यांची देहबोली ऑब्झर्व करायला वेळ आहे, मला त्यांचे विचार ऐकून घ्यायला वेळ आहे. तर यावेळेला खूप वेळेला असं दिसतं की ती पेशंट कोणाबरोबर आली आहे, ह्या आणि त्या व्यक्तीचं नातं काय आहे हे तुम्ही फक्त त्यांच्या देहबोलीवरनं किंवा त्यांच्या प्रश्नांवरनं तुम्ही गेस करू शकता. आई असेल तर ती विचारते बरी आहे ना तिची तब्येत, सासू असेल तर ती विचारते की बाळ बरं आहे का. तर खूप वेळेला अशा पद्धतीने, म्हणजे मी हे ग्रॉसली सांगते, मोस्ट ऑफ द टाइम्स हे अशा पद्धतीने दिसतं. 100% वेळेला असंच असेल असं नाही, पण 90% वेळेला तुम्ही त्यांची नाती गेस करू शकता. खूप वेळेला असं होतं की स्त्रियांच्या ज्या कंप्लेंट्स असतात त्या फक्त त्यांना काहीतरी लक्ष द्यावं त्यांच्याकडे कोणीतरी, ह्या दृष्टीने पण असतात. पोट दुखतं, सगळं करून झालेलं असतं. त्या बाईला कदाचित थोडीशी आयडेंटिटी, थोडासा सन्मान मिळावा एवढंच अपेक्षित असतं, पण त्याचं उत्तर मिळत नाही. सो दवाखाने फिरले जातात. मग कधीतरी याच्यातनं काय साध्य होणार आहे, याच्यातनं कशामुळे पोट दुखतं, तर आता स्त्री आहे ती, तिच्या 2 डिलिव्हरीज झालेल्या आहेत, मग तिच्या पोट दुखण्याचं कारण काय असू शकतं, तर तिची गर्भपिशवी हेच असू शकतं असं सर्वानुमते ठरवलं जातं. आणि मग तिच्या हट्टापोटी कधीतरी तिची गर्भपिशवी काढली जाते. त्यातनं जे उत्तर मिळायचं ते तर आपल्याला मिळत नाही. त्या स्त्रीला कदाचित तात्पुरता वेळ, अटेन्शन मिळाल्यामुळे तिचं तात्पुरतं समाधान होत असेल. पण अशा प्रकारचे प्रश्न खूप वेळेला दिसतात आणि त्याचे उत्तरं आपल्याला हे कळत असतं की हे चुकतंय, आपण त्याची उत्तरं त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करतो, पण वेळ हा जो काही फॅक्टर आहे त्याच्यामुळे कदाचित तितक्या लेवलपर्यंत आम्हाला जाता येत नाही. आणखी वेळ देण्याची गरज आहे या प्रश्नांना. वेगवेगळ्या विषयांशी संबंधित वेगवेगळ्या साईट्स उपलब्ध आहेत. अर्थात गरोदर पेशंटला हवं असेल, काही माहिती हवी असेल, तर पेशंट इन्फॉर्मेशन म्हणून मेडिकल साईट्स काही उपलब्ध आहेत. किंवा PCOच्या पेशंटसाठी PCO क्लब्स असतात. PCOसाठी ऑथेंटिक जी काही माहिती आहे, भारतामध्ये एक PCO क्लब नावाने, PCO ऑर्गनायझेशन नावाने संस्था कार्यरत आहे. तिच्या जर समजा आपण वेबसाईटवर गेलो तर आपल्याला पेशंटशी निगडीत, पेशंटला हवी असणारी इन्फॉर्मेशन पण मिळू शकते. अनेक डॉक्टरांची प्रेझेंटेशन्स असतात या विषयावर, जे की यूट्यूबवर, स्लाईड शेअरवर सगळीकडे उपलब्ध आहेत. पेशंट इन्फॉर्मेशन म्हणून डॉक्टरांची प्रेझेंटेशन्स असतात, ती आपण बघू शकतो किंवा ती आपण पेशंट्सला सांगू शकतो. सो ऑथेंटिक माहितीच्या वेबसाईट्स नक्की आहेत, त्याची माहिती नसते त्यांना आणि त्यामुळे अशा प्रकारचे सर्चेस केले जातात. मानसिक आंदोलनं खूप वेळेला दिसतात स्त्रियांमध्ये. जसं मी आत्ता म्हणाले ना की खूप वेळेला त्या स्त्रीला फक्त थोडंसं अटेन्शन हवं असतं. तर त्यातनं जे काही कंप्लेंट्स त्या सांगतात ह्या खूप कॉमनली दिसतात. दुसरं असं की मानसिक कुचंबनेचा एक भाग म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे आणि आता इंटरकोर्स हा तुमच्या दैनंदिन जीवनाचाच भाग आहे. ही जी कुचंबना असते ना, तो चॉईसचा भाग आहे.
हे बऱ्याच स्त्रियांना माहितीच नसतं. खूप वेळेला असं होतं की गरोदर स्त्रिया, मला आतमध्ये जेव्हा मी त्यांना चेक करायला नेते, गरोदर स्त्रिया, मध्यम वयाच्या स्त्रिया, कधी कधी म्हाताऱ्या स्त्रिया, त्या विनंती करतात की तुम्ही सांगा हे त्यांना की हे असं करू नका, हे केलं तर तिच्या बाळाला धोका होईल, किंवा तिला आत्ता आजारी आहे ती म्हणून तिच्याशी असं करू नका, हे तुम्ही सांगा. ही डॉक्टरांना विनंती केली जाते, कारण ती तिची चॉईस आहे, हे ना तिला माहिती आहे ना तिच्या पार्टनरला माहिती आहे. तर असा म्हणजे हे भान, हे शारीरिक भान देखील आहे आणि मानसिक भान देखील आहे. तर हे नाही आहे असं खूप वेळेला दिसतं, आणि हे देणं ही देखील एक गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर, वैद्यकीय प्रोफेशनल म्हणून ती आमची देखील जबाबदारी आहे, ती आम्ही वारंवार देण्याचा प्रयत्न करतो. विषय खूप मोठा आहे, परंतु प्रत्येकच विषयावर आपल्याला इथे बोलणं शक्य नाही आहे. सो ढोबळ मनाने म्हणायचं तर जे फिजिकल त्रास आहेत, शारीरिक त्रास आहेत, त्यांची उत्तरं सोपी आहेत. जे डीप रूटेड आहेत, मानसिक त्रास आहेत, आणि जीवनशैलीमुळे जे काही बदल होतात आणि जे काही आजार होत आहेत, त्या बाबतीतलं अवेअरनेस आणि त्या बाबतीतलं त्यांचं एज्युकेशन हे जास्त अवघड टास्क आहे. तर म्हणजे काळाची जी काही वेगळ्या वेगळ्या गरजा असतात वेगवेगळ्या काळाच्या, तर त्यामध्ये वैद्यकीय प्रोफेशनकडनं, गायनेकोलॉजी या प्रोफेशनकडनं आता जी काही डिमांड आहे ती पेशंटला वेळ देऊन काउन्सिलिंग करणे ही जास्त मोठी डिमांड आहे. थँक्यू.